महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत रत्नागिरी ग्रंथोत्सव 2024चं आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आलं होतं। या ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली। यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, महाराष्ट्र ग्रंथ संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, सुनील हुसे, अनिल बाविस्कर, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते। यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या ग्रंथोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या ग्रंथोत्सवाचे प्रमुख उद्घाटक प्रशांत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की इथं जी काही सार्वजनिक ग्रंथालय उपस्थित आहेत, जी उद्या येणार आहेत किंवा तुमचा ग्रुप असेल, त्यावेळी एक संदेश टाका की किमान 25% रकमेची ग्रंथ खरेदी तुम्हाला ग्रंथोत्सवामधून करणं बंधनकारक आहे। तुम्हाला जी वर्षभरामध्ये जर तुम्हाला 100 रुपयाची खरेदी करायची आहे, त्यामध्ये ग्रंथोत्सवामधून तुम्ही 25 रुपयाची ग्रंथ खरेदी केलीच पाहिजे। हा माझा स्वतःचा आग्रह आहे। याला कारण काय आहे, मी तुम्हाला जसं सांगतो तसंच आमच्या शासनाच्या सर्व ग्रंथालयांना मी सांगितलेलं आहे, तुम्हाला जो काही वर्षभरामध्ये निधी मिळतो ग्रंथ खरेदीसाठी, त्यामधल्या 75% रकमेची तुम्ही ग्रंथ खरेदी ह्या ग्रंथोत्सवामधून करायची आहे। आपल्याला ज्यावेळी स्वतःला ग्रंथ खरेदी करायची असते, त्यावेळी आपण कुणीतरी एखाद्या ठिकाणून लिमिटेड पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात। इथे अनलिमिटेड पुस्तकं तुमच्यासाठी उपलब्ध आहे। आणि जेव्हा ही सगळी अनलिमिटेड पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारची साहित्यिकांची पुस्तकं, वेगवेगळ्या भागातली पुस्तकं, दर्जेदार पुस्तकं तुमची वाट पाहत आहेत, मग ही पुस्तकं जर आपल्या वाचकांना जर आपण उपलब्ध करून दिली नाही तर आपला काही उपयोग नाही। वाचकाला हवा तो ग्रंथ मिळवून देण्यासाठी ही ग्रंथोत्सव घेतोय।
म्हणजे आपण म्हणतो ना वाचक नाहीये, साहित्यिक आहे. अहो नाही हो, आहे. तुम्ही सुविधा उपलब्ध करून द्या, लोकांपर्यंत जा. आजही आपल्याकडे तो वाचक वर्ग आहे. म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त ग्रंथ, चांगली ग्रंथ, ग्रंथालयासाठी उपयुक्त असलेली ग्रंथसंपदा या ग्रंथोत्सवामधून खरेदी करा.